चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. रात्रच म्हणावं लागेल, आता 9:30 वाजलेले आहेत. मागच्या महिन्यात आपण 9 ते 9:30 ठेवला, थंडी खूप होती म्हणून. पण आपला रेग्युलर टायमिंग 9:30 ते 10च आहे. तर बरेच नवीन साधक दर महिन्याला साधारण असतात. तर सगळ्यांना मला सांगायचंय, जे नवीन आहेत या महिन्यात आणि मागच्या महिन्यात जॉईन झालेले, त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून ठेवा. आपण सगळी ओळख करून घेऊ. नीता मॅडमना माहिती झाली असतील, पण मी नाही येऊ शकले. तर त्यानिमित्ताने मला पण तुमचे चेहरे बघता येतील आणि जरा 2 गोष्टी मी महत्त्वाच्या सांगते आणि मग नीता मॅडम सुरू करतील. तर तुमच्या सगळ्यांचं जे नवीन साधक आहेत, जुने साधक आहेत, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, की तुम्ही या ओंकार ध्यानाला जोडून घेतलेले आहे, ओंकार साधनेला जोडून घेतलेले आहेत. तर सगळ्यांना मी एक आग्रहाचं हे करत असते नवीन साधकांना, की तुम्हाला ध्यानाची बैठक तयार करायची असेल, तर ओंकार साधना वर्ग जॉइन करा. तर या ओंकार साधनेचं महत्त्व मी मधून-मधून येऊन सांगणारच आहे. नीता मॅडम आधी सगळं तुम्हाला शिकवतील ओंकार कसं म्हणायचं, काय वगैरे. तर ओंकार साधना ही सगळ्यात उच्च साधना आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण सगळ्या ब्रह्मांडाचीच उत्पत्ती ओंकारामधून झालेली आहे. आणि मग ही साधना एवढी उच्च आहे, की जुन्या साधकांना, नवीन साधकांना नेहमीच लाभदायक ठरणार आहे. जर ओंकार साधना या वर्गाचे फायदे बघायचे असतील, तर YouTubeवर आहेत. विहंगम YouTube चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्याचे फायदे आहेत. मी जी लिस्ट आहे ओंकार साधनेची, ती लिस्टच टाकेल. तुम्ही एक-एक व्हिडिओ बघत चला. त्यानंतर सुदर्शन पिरॅमिड YouTubeवर ओंकार साधनेचे ध्यान आपण काही डेव्हलप केलेले आहेत. आणि ते ध्यान तुम्ही करू शकता. आपलं दर शुक्रवारी ध्यान घ्यायचं असं ठरलेलं आहे. आणि ते ध्यान होईल शुक्रवारी आणि तुम्ही सुद्धा ते करत जा. म्हणजे सुदर्शन पिरॅमिडचं ध्यान. तर हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आधी ओंकार म्हणायला शिका. आता ओंकार साधना अशी आहे, की तुम्ही ओंकार म्हणा अगर नका म्हणू. तुम्ही नुसते ऐकले तरी घरातले व्हायब्रेशन बदलणार आहे. तुमचा सगळा ऑरा बदलणार आहे आणि हळू बदल जाणवणार आहेत. फक्त नवीन साधकांनी एक करायचं, की 2 आठवडे कमीत कमी ओंकार झाले, साधना झाली, की झोपून जायचं. पांघरून ओढायचं आणि झोपायचं. एवढं नवीन साधकांनी 2 आठवडे पाळा. यासाठी जेवण आधी झालं पाहिजे. आणि ज्यांना शारीरिक प्रॉब्लेम आहेत, मानसिक प्रॉब्लेम आहेत, ज्यांना गोळ्या सुरू आहेत, त्यांनी या गोष्टी करायच्या. 2 आठवडे झोपायचंच झोपायचं. तुम्हाला सवय नसेल, झोप नाही आली तरी झोपा. मग बघा 15 दिवसात काय-काय होतंय. तर आपले खूप सुंदर फायदे होतात हे जर तुम्ही पाळलं तर. महत्वाचं सांगायचं एका मॅडमना गॅसचं सिलेंडर चालू होतं, ऑक्सिजन घ्यायला त्रास होता वयामुळे आणि आपण बघितलं. तर 15 दिवसात त्यांचं बंद झालं. काल एका मॅडमनी सांगितलं त्यांना ब्रेनच्या गोळ्या सुरू होत्या. त्यांच्या 15 दिवसात ओंकार साधनेमुळे गोळ्या बंद झाल्या. परत त्यांना काही घरात त्या बिझनेस करतात, मोठा व्याप असतो त्यामुळे बंद केला. बंद केल्यावर परत गोळ्या सुरू झाल्या. म्हणून एक 3 ते 4 महिन्याचं टार्गेट ठेवायचंच ठेवायचं. ज्यांना गोळ्या चालू आहेत, ज्यांना शारीरिक, मानसिक त्रास चालू आहे, त्यांनी महत्वाचं 4 महिन्याचं टार्गेट ठेवा. कारण गोळ्या लगेच सोडून चालत नाही. जरी डॉक्टर म्हटले कमी झाल्या, आपल्याला पण आता अलीकडे नको असतं ॲलोपॅथीच्या गोळ्या. पण म्हणून मग त्याला मेंटेन ठेवायला तर पाहिजे. असं धरसोड करू नका. आठवड्यातनं तुम्हाला 2 दिवस जरी ओंकार करायला मिळाला तरी चालणार आहे. आणि अशा साधकांना मी सांगेन, अगदी थकवा आलाय, कंटाळा आलाय, तुम्हाला नाही जॉइन व्हावंसं वाटत, अशा वेळेला सरळ फ्लॅट झोपायचं आणि ओंकार मॅडमची ऐकायची, प्रार्थना ऐकायची. नीता मॅडमची प्रार्थना ऐकली तरी दिवसभराचा शीण निघून जातो. तुम्ही म्हणू नका, तुम्ही बसू नका, पण झोपून तुम्ही ओंकार आणि हेडफोन जर लावले तर अजून जास्त फायदा होणार आहे. त्यामुळं हेडफोन लावून अशा वेळेला थकलेल्या अवस्थेत ऐका. आठवड्यातनं 2दा-3दा जरी केलं तरी तुम्हाला फायदे होत राहणार आहेत. तर हे मला महत्वाचं आजच्या पहिल्या दिवशी सांगायचे काही नवीन साधक आहेत. नंतर मध्ये-मध्ये मी येऊन घेणारच आहे एखादं दुसरं सेशन. तोवर तुम्ही ओंकार म्हणायला शिका. ओंकाराबद्दल जाणून घ्या आणि मग आपण ओंकाराचं महत्त्व हळू परत रिव्हिजन करत राहू. आता या ओंकार वर्गाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी घेऊन बसायचंय. हा व्हर्टेक्स वॉटर नाही करायचंय, पण काही नवीन साधक आहात म्हणून मी सांगितलं. तर हा चमचा घेऊन बसायचा. आता आपलं कसं असतं, आपलं कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण एकत्र टेक्निक्स करतो. का एकत्र टेक्निक्स करतो? की बराच फायदा आपल्याला मिळवायचा असतो. आता ओंकार साधना म्हणजे काय? तर ओंकार म्हणायचे.
आणि ओंकार ऐकायचे. त्यावेळेला हे जे सगळे टेक्निक आपण देतो, तुम्हाला सांगतो, ते तुम्ही करायचे आहेत. स्वतःचे स्वतः करायचे. याचे व्हिडिओ डिटेल्स YouTubeवर आहेत. त्याला म्हणू नका आम्हाला माहिती नाहीये. कारण दरवेळेला कसं सगळं सांगत बसणार. आणि ओंकाराच्या रिलेटेड नसणारे त्या गोष्टी आम्ही फक्त म्हणू करा. व्हिडिओ बघा, वेळ घालवा, स्वतः प्रयत्न करा. जे फायद्याचं काही-काही आहे ते मॅडम हे सारखं वेगळं-वेगळं घेत असतात. लिहून ठेवत चला. तर हे टेक्निक मी म्हटलं आज पहिला दिवस असल्यामुळे सांगूयात. तर 2 टेक्निक्स आपण प्रत्येक कार्यक्रमाला वापरतो. एक चमचा आणि एक पाण्याचा ग्लास दररोज घेऊन बसायचे. आत्ता मी जे व्हर्टेक्स वॉटर सांगते ते ओंकाराला करायचं नाहीये रात्री. पण दिवसभरातून तुम्ही कधीही करा. कारण याचे खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. तर व्हर्टेक्स वॉटर हे आपलं एक टेक्निक आहे. त्याचे व्हिडिओ आहेत. सुलक्षणा मॅडम तुम्हाला केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला पोस्ट करत चला तुम्ही. व्हर्टेक्स वॉटरचा किंवा पाण्याच्या थेरपीचा सगळ्या टेक्निक्सचा एक व्हिडिओ आहे. तर ह्या व्हर्टेक्स वॉटर म्हणजे काय? तर पाण्यात बहुरा तयार करायचं. आता पाण्यात बहुरा केला की एनर्जी ड्रिंक तयार होतं. मग कोणीही आजारी असू देत, घरातले वयोवृद्ध असू देत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असू देत, सगळं या पाण्यामध्ये एनर्जी तयार होते आणि हे जर तुम्ही दिवसातनं 2दा 3दा संध्याकाळी 6-7 वाजायच्या आत जर पिलं, तर दिवसभर तुम्हाला स्टॅमिना टिकणार आहे. दुपारची झोप येणार नाही, तुमच्याकडनं कामं चांगली होणार आहेत, तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, तुम्हाला एनर्जी राहणार आहे. तुम्हाला फ्रेश वाटणार आहे. फक्त रात्री 7 नंतर करू नका, नाहीतर झोप येणार नाही. कारण ओंकार साधनेचा नेमका हेतू आपला असा असतो, की स्ट्रेस कमी करायचा आहे. आपलं काही जे काही मेंटल प्रॉब्लेम्स आहेत, अँक्झायटी आहे, हे सगळं कमी करायचंय आपल्याला. आणि दिवसेंदिवस जी काही पृथ्वी बदलत चालली आहे, पृथ्वीवर युगांतर सुरू झालेले आहे, मानवाची उत्क्रांती सुरू झाली आहे. आणि दिवसेंदिवस ही भरपूर ऊर्जा येणार आहे. आणि ही ऊर्जा येत असल्यामुळे आपल्या शरीरावर दिवसेंदिवस अजून वाईट परिणाम होणार आहेत. शरीरावर, मनावर. खूप मोठे-मोठे चॅलेंजेस आपल्याला येणार आहेत. त्यामुळं ओंकार साधनेला सोडू नका. आपल्याला जर स्थिर राहायचंय, आपला ब्रेन शाबूत तर आपण शाबूत. कारण इतके हवेतनं वाईट इफेक्ट चाललेत. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत, शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत. आपण बघतो तरुण लोकांना डायबिटीज व्हायला लागलाय, हार्ट अटॅक यायला लागलाय, कॅन्सर व्हायला लागलेत. हे सगळे शरीरावर काय इफेक्ट चाललेत. तर सूर्य जी आग ओकतोय, त्या सूर्य जी आग ओकतोय, त्यात विमानं सुद्धा नीट चालना झालीत. हे विमानाचे ॲक्सिडेंट का होतायत? हे ॲक्सिडेंट फ्रिक्वेन्सी हवेतली वाढलीये आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्याला कोप अप नाहीयेत. हे महत्वाचं कारण आहे. ह्याचा सायन्स आणि अभ्यास हे काही आपण न्यूजवर ऐकत नाही. पण म्हणजे हे कोणी सांगत पण नाही. पण हे ॲक्चुअली सायंटिफिक कारण चाललंय. सगळे ग्रह बदलत चाललेत. सगळं मल्टी युनिव्हर्स बदलत चाललंय. सूर्य बदलत चाललाय, चंद्र बदलत चाललेत. सगळं खगोलशास्त्र वरचं बदलत चाललंय. आणि आपण बघतो आपल्या जीवनावर ग्रहांचे खूप इफेक्ट असतात. का बरं? बरेच लोकं मानत नाहीत. ॲस्ट्रोलॉजी थोटांड म्हणतात. तसं काही नाहीये. पिंडी ते ब्रह्मांडी आहे. आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे, की पिंडी ते ब्रह्मांडी. शास्त्र शुद्ध आहे. आपला जो हा ब्रेन आहे, ते ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. ब्रह्मांडात जे होतं, ते आपल्या मेंदूमध्ये होतं. कालचं सुद्धा सायन्स दाखवते मी तुम्हाला. मी हे 5-6 दिवसापूर्वीच बोलले, पण काल एका डॉक्टरांनी तेच डिक्लेअर केलं, की आता लेटेस्ट सायन्सनी हे शोधलेलं की ब्रह्मांडात जे बदल होत आहेत, ते मेंदूत सुद्धा होत आहेत. मी तो व्हिडिओ डिस्कशन ग्रुपला टाकते. आपला एक डिस्कशन ग्रुप आहे. आपण ह्याच्यात वेगळे व्हिडिओ चर्चेला घेतो. जे काही चांगलं असतं ते. तर हे मागच 4-5 दिवसापूर्वी बोलले आणि कालच त्या व्हिडिओत ते डॉक्टर म्हणतायत. ब्रह्मांडात बदल सुरू झालेत, मेंदूत होणारच आहेत. अजून खूप चॅलेंजेस मेंदूला येणार आहेत. या सगळ्यासाठी ओंकार साधना फार महत्वाची. त्यामुळे तुमचं अभिनंदन मी केलं, की तुम्ही एका छान कार्यक्रमाला जॉइन झालेत. आणि तुम्ही करा घरी. तुम्हाला काही क्लासमध्येच वर्गातच जॉइन झालं पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरात केली तरी चालणार आहे. रोज 21 ओंकार म्हणा. हळू सगळं शिकून एक 3-4 महिन्याचा पिरियड ठेवून तुम्ही घरात केलं तर वेल एंड गुड तुमच्या टाईम टेबल प्रमाणे. तर ते पण महत्वाचं आहे. तर आता ह्याच्यात व्हर्टेक्स वॉटरमध्ये मी सांगितलं, की सगळी तुम्हाला एनर्जी मिळणार. तर व्हर्टेक्स वॉटर म्हणजे काय? भर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं आणि लगेच विरुद्ध दिशेने फिरवायचं. याने पाण्यामध्ये भोवरा तयार होतो. मी सायंटिफिक सगळे रिसर्च दाखवणार आहे. तर हे जे भोवरा तयार होतो
हा जो भवरा किंवा स्पायरल पाण्यात तयार होतं, तेच ब्रह्मांडात चालू आहे. हे सुद्धा नंतर नंतर बाहेर पडत चाललं. मग हे जे स्पायरल्स येत आहेत, ऊर्जेचे स्पायरल्स येत आहेत, सूर्य जो आग ओकतोय, सोलर फ्लेअर्स येत आहेत, यामुळे सगळ्या ब्रह्मांडात उलथापालथ चालली आहे. समुद्रामध्ये भूकंप येत आहेत. तुम्ही बघताय बऱ्याच कंट्रीच्या किती पुराणी वाहून चालल्या. टीव्ही जर बघत असलं तर असेल इंटरनॅशनल बातम्या लावत चला. केवढ्या कंट्रीजमध्ये केवढे पूर आलेत. आपल्या साध्या भारतामध्ये काश्मीर घ्या, इंडिया घ्या, संपूर्ण बर्फाचे लेयर्सच्या लेयर्स 2-2, 3-3 फूट तयार झालेत. तुम्ही जो फोटो बघत असाल तर हे का चाललंय? हे सगळं सूर्य जो आग ओकतोय त्याच्यामुळे चाललंय. त्याच्यामुळे बर्फ पण वितळत चाललाय. त्यामुळे पूर येत चाललेत. पूर येत चाललेत. सागरामध्ये भूकंप व्हायला लागलेत. सागरात भूकंप होत नाहीत, नुसत्या जमिनीच्या जमिनी दुभंगत चालल्यात. जमिनीच्या जमिनीला छिद्र पडत चालली आहेत. आणि हे सगळं प्रलयाचा काळ आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते. तर घाबरून जायचं नाहीये. खूप चांगल्याच गोष्टी होतायत. पण एवढी जर पृथ्वी खदखदतीये, पृथ्वीच्या आतले लाव्हारच बाहेर येतात, तिथे आपली काय गोष्ट हो? आपल्या शरीरात काय होतं आणि किती काय काय होणार आहे. मग ही वेळ आहे, आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. ही जी वेळ आहे ती अध्यात्माला जोडण्याची वेळ आलेली. ही जी वेळ आहे ती आपली चेतना, मानवाची उत्क्रांती सुरू झालेली आहे. मानवाच्या शरीरात सगळे बदल होत आहेत. लक्षात घ्या, माणसाची डेन्सिटी बदलत चालली आहे. आपल्याला पंख लाभणार आहे, आपण उडणार आहोत. या शरीराने किंवा पुढच्या आयामात जी पृथ्वी चालली आहे त्या आईने. पण त्यामुळे आत्ताच सगळे शरीरात बदल व्हायला लागले. डीएनए बदलत चालले. मग त्यामुळे ही ज्या घटना बघतोय आपण बाहेर बघतोय, ते सगळं आपल्याला त्या चॅलेंजेस मधनं जायचं. आपल्याला या सगळ्या ऊर्जेचा फायदा घ्यायचा आहे. बघितलं तर सोलर फ्लेअर आहे म्हणजे ते सूर्याचं प्रेम आहे. सूर्याचं प्रेम आहे आपल्याला असेंड होण्यासाठी, आपल्याला उत्क्रांती घडवण्यासाठी, आपलं इव्होल्यूशन करण्यासाठी. मग हे प्रेम केव्हा आपण जास्त ग्रहण करू शकणार आहे? जेवढी आपली ऊर्जा वाढवू, तेवढं हे प्रेम आपल्याला जास्त, जास्त, जास्त ग्रहण करता येणार आहे. आणि ध्यानातून जास्त ग्रहण करता येणार आहे. म्हणून हे सगळं इकडे-तिकडे आपण बघतो लोकांना आध्यात्मिकला जोडून घ्यावंसं वाटतंय, आध्यात्मिक नॉलेज घ्यावं वाटतंय, ध्यान करावंसं वाटतंय. मोठे-मोठे स्पिरिच्युअल पिकनिक सुरू झाल्यात, रिट्रीट सुरू झाल्यात. लोकं एकत्र येतायत. 10-10, 15-15 दिवस एकत्र ग्रुप साधना ऑफलाईन करतायत, ऑनलाईन करतायत. जग सगळं धावायला लागलंय आणि आपण हे समजून घेतलं तर आपण पुढे राहणार आहोत. नाहीतर हे सगळे चॅलेंजेस आपल्याला फार खडतर जाणार आहेत. आपण एक झलक बघितली. करोना ही झलक होती. आता जे सुरू होणार आहे ते ॲक्चुअल सगळं सुरू होणार आहे. मग या ह्याला महत्त्वाचे काही टेक्निक्स आपल्याला शिकून घ्यायचे. तर हे ऊर्जा वाढवण्याचं टेक्निक ज्यांचं वय वाढलेलं आहे, घरातले मी तुम्हाला सांगितलं रोग असेल, काही आजार असेल, हे 2-3 ग्लास प्यायचे. 1 ग्लास जरी पिला तरी 2 दिवसात तुम्हाला इफेक्ट येणार आहे. मग हे व्हर्टेक्स वॉटर. हे आपण रात्री करायचं नाहीये ओंकारला. संध्याकाळी 7 नंतर करू नका. आता दुसरं टेक्निक आपण या व्हर्टेक्स वॉटर बरोबर करत असतो नेहमी, की चमच्यानी भोवरा तयार करता आपण त्याला काही सूचना देतो. आता मी सांगितलं, हा जो भोवरा आपण पाण्यात तयार करतो, तोच सगळा आकाशातनं आपल्याकडे येतोय. त्याच सगळ्या स्पायरल्समधनं एनर्जी आपल्याकडे येते आणि आपण एक्झॅक्टली ते पाण्यात क्रिएट करतो. या पाण्यात व्हर्टेक्स केले आणि पूर्ण सायंटिफिक ब्रह्मांडातली ऊर्जा आपण पाण्यात टॅप करतोय. लक्षात घ्या साधे-साधे टेक्निक्स आहेत, पण खूप शास्त्रशुद्ध डेव्हलप केलेले आहेत. तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार सुद्धा नाहीत हे टेक्निक. तुम्ही शोधा YouTubeवर. हे सगळं माझ्या रिसर्चनी, पूर्ण अभ्यासाने आणि अनुभवाने हे सगळे आहेत. नुसते सांगत नाहीये अभ्यास करून. ह्याचे अनुभव खूप घेतलेले आहेत. तर हे तुम्ही करायचं. उलट तुम्हीच अनुभव सांगा 2 दिवसांनी, 3 दिवसांनी. व्हर्टेक्स वॉटरमुळे काय झालं तुम्हाला? काही वाटलं का? हे एक महत्वाचं. आता व्हर्टेक्स करता पाण्याला सूचना द्यायची. पाण्याला मेमरी असते. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. पृथ्वीवर 70% पाणी आहे. आणि पाण्यानेच आपण सगळे एकमेकांना कनेक्ट झालेलो आहोत. दिसतंय तसं नाहीये लक्षात घ्या. मग या पाण्याला सूचना दिल्याने आपलं बघा आपल्याला गुरुजी सांगतात नेहमी पूजेला करायला पाणी हातात घ्या. मग पूजा करताना सोडा, संकल्प सोडा म्हणजे पाण्याला आठवणी आहेत. जे तुम्ही पाण्याला सांगता ते पाणी लक्षात ठेवतं. मग तेच पाणी शरीरात जातं. शरीरातल्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि ते कार्य करायला सुरुवात करतं. अन्नाला सुद्धा तुम्ही करू शकता. पाण्यापेक्षा अन्नाचे इफेक्ट जास्त आहेत.
पण आपण इथे काही जेवू शकत नाही, आपण पाणी पिऊ शकतो म्हणून आपण पाणी वापरतो. मग वॉटर अफर्मेशन दुसरं टेक्निक आपण अवलंबतो ओंकारामध्ये. मग वॉटर अफर्मेशन्स म्हणजे पाण्याला सूचना द्यायच्या. तर पाण्याला काय सूचना द्यायच्या? आपल्याला काय काय हवंय? तुमचे काय काय प्रॉब्लेम मी ऐकले. मॅडमना माहिती नसतात, नीता मॅडमना. पण मॅडम जे काही घेतात ते सगळं ओंकाराचे व्हायब्रेशन्स या पाण्यात उतरतात. आणि ओंकाराची जी फ्रिक्वेन्सी आहे ना, तीच आपली म्हणजे ब्रह्मांडाची पण फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून ओंकार साधना सगळ्यात उच्च लेव्हलला म्हटली. कारण ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी, ओंकाराची फ्रिक्वेन्सी, ब्रह्मांड म्हणजेच आपण आहोत. मग या फ्रिक्वेन्सीला तर ट्यून होण्याचं सगळं ही उत्क्रांती सुरू झालेली आहे. ब्रह्मांडाच्या ह्याला आपल्याला ट्यून व्हायचे. अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मीच ब्रह्म. आपल्याला ब्रह्मतत्व जाणून घ्यायचं. म्हणून त्या फ्रिक्वेन्सीच्या जवळ 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 जायचंय. तर ओंकाराचे सगळे व्हायब्रेशन्स या पाण्यात घ्यायचे. मग पाण्याला सूचना तर आपण द्यायच्याच, पण पाण्याला सूचना देऊन हा ग्लास असाच ठेवायचा ओंकार म्हणून असतो. तुम्ही एखादं छोटं भांड ठेवलं तर अजून उत्तम. मग घरातल्या भांड्यामध्ये मिक्स करा. मग सगळ्यांना प्यायला द्या. ओंकारयुक्त पाणी खूप छान त्याच्यात सगळं उतरणार आहे. म्हणून हे पाण्याचं टेक्निक आपण वॉटर अफर्मेशन. आता हे काही कोणी घेणार नाहीये. कारण ते ओंकाराचं नाहीच आहे. आपण सगळे टेक्निक मिक्स करतो. तुम्ही ते लिहून ठेवायचे. तुम्ही व्हिडिओ बघायचे. तुमचे तुम्ही करायचे आहेत. अधूनमधून आठवण करतील. पण नेहमी होईल असं काही नाहीये. तर वॉटर अफर्मेशन म्हणजे काय? आता तुम्हाला काय काय हवंय? काही संकल्प आहेत तुमचे. शारीरिक आहेत, मानसिक आहेत, प्रापंचिक आहेत. तर सगळं या पाण्याला सांगायचं. तर वॉटर अफर्मेशन असं करायचं. आता मी काही पण म्हणत असते, तुम्ही तुमचे म्हणायचे. समजा एखाद्याचा गुडघा दुखतोय, माझा गुडघा थांबला, माझा गुडघा थांबला. माझा गुडघा ठणठणीत झालाय, माझं आरोग्य ठणठणीत झालंय. माझं मेंटल खूप सिच्युएशन खूप चांगली झाली आहे. मी निरोगी, निरामय, नित्यानंदी, सुखी, शांत, समाधानी जीवन जगत आहे. आता मी म्हणण्याच्या ऐवजी घरातले सगळे म्हणा, आम्ही सगळे. आम्ही सगळे सुखी, शांत, निरोगी, समाधानी. यात सगळं आलं की नाही मला सांगा? सुखी, शांत, निरोगी, समाधानीमध्ये सगळं काही आलं. मुलांचं सुख आलं, नवऱ्याचं सुख आलं, सगळ्यांचं सुख आलं. म्हणून मी हे एक वाक्य ठरवलंय, की हे अमृतमय जला ह्याला खूप स्तुती करायची. याला धन्यवाद द्यायचे. सायन्सनी असं शोधलंय, नुसतं धन्यवाद दिलं तरी पाण्याचे अणू, रेणू बदलतात. हे सगळं सायंटिफिक आहे. स्ट्रक्चर बदलतं पाण्याचं. ते व्हिडिओ वगैरे नंतर दाखवेल मी तुम्हाला किंवा ग्रुपवर टाकले जातील. तर तुम्ही बघा काय काय लेटेस्ट रिसर्च आहेत. तर पाण्याला सूचना म्हणजे वॉटर अफर्मेशन. रोज तुमचं तुम्ही सांगायचंय. तुम्ही काय ओंकाराला बसलाय, काय उद्देशाने बसलाय, काही तुम्हाला मिळवायचं नाही. तरी आध्यात्मिक उन्नती चांगली झाली आहे. काय आपल्याला नुसतं आपण शांत आहोत, शांतमध्ये सगळं चालू, सुखीमध्ये सगळं चालू. आता हे असं करायचंय, पण व्हर्टेक्स करायचं नाहीये. मग काय करायचंय? तर पाणी नुसतं हातात घ्यायचं डाव्या हातात, कारण डावं हृदय आपल्या जवळ आहे. मग नुसतं हातात घ्यायचं, नुसतं धन्यवाद जरी दिले ना, तरी या पाण्याचे अणुरेणू बदलतात. पण म्हणा पाण्याला, हे अमृतमय जला, तो सुंदर मला ठेवत आहेस. आमच्या सर्वांचं आरोग्य खूप सुंदर आहे. आम्ही सर्वजण सुखी, समाधानी जीवन जगत आहोत. हे अमृतमय जला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं करा. 2-3 घोट प्या. इतकं सुंदर गोड पाणी लागलेलं आहे मला. तुम्ही पण आज सांगायचं. पाण्याची चव बदलली का? घरातल्या कोणालाही सांगायचं नाही. पाणी प्यायला द्यायचं आणि विचारायचं किंवा काही म्हणायचं. ते स्वतःहून म्हणतात पाणी खूप छान लागलं. काय होतं? इतकं पाण्याला कळतंय. आपण काय म्हटलं, धन्यवाद म्हटलो, छान म्हटलंय, अमृतमय जल हा म्हटलंय. जे म्हणू तेच पाण्यात उतरणार आहे लक्षात घ्या. तर हे वॉटर अफर्मेशन करायचं. आता महत्वाची तिसरी गोष्ट आज मी सांगणार आहे. आपलं हे झूम युजर नाव आहे. आपल्याकडे असं चालत नाही. 1-2 दिवस ठीक आहे. आपल्याकडे एक सिस्टीम आहे. कारण बघा पतंजलीनी 8 अंग दिलीत. यम, नियम. हे झालं तर पुढं आपले साधना होणार ना. तर यम, नियम ह्याच्यात काय आपण नियम करतो. तुम्हाला जो नंबर दिलाय, नंबर नाही दिलेला तर फॉर्म भरायचा आहे. आपलं नंबर हे आपलं प्रोटेक्शन आहे लक्षात घ्या. कित्येकांना जो नंबर मिळालाय तो त्यांचा लकी नंबर आहे. तुम्ही जे संकल्प घेऊन विहंगमला जोडलेला आहात, ते संकल्प तुमचे साध्य व्हावं, तुम्हाला लवकर ते फलित व्हावं, हा माझा संकल्प आहे. असेच नंबर तुम्हाला मिळो. कारण न्यूमरॉलॉजी तुम्ही बघताय आज नंबरवर सगळं जग काय काय करतंय.
नंबरमध्ये सुद्धा एनर्जी आहे. ही नंबर तुम्ही एनर्जी घेऊन बसणं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे होणं. ध्यान ज्यावेळेला करता त्यावेळेला तुमच्या वरती प्रोटेक्शन शिल्ड तयार होणं. चांगल्याच ऊर्जा येणं हे सगळे माझे संकल्प आहेत. त्यामुळे तुम्ही नंबर घालून बसायचं आहे. आपण ते बघतो. आता माने स्मिता नंबर दिसत नाही, दमयंती मॅडम दिसत नाही, मनीषा कोणे दिसत नाही. कमीत कमी आपल्याला नाव आणि आडनाव घालूनच बसायचं आहे. एक 2-3 दिवस तुम्हाला सवलत दिली जाईल. पण नंतर तुम्ही नंबर पहिल्यांदा घालायचाय आणि मग पहिलं नाव घालायचंय आणि मग आडनाव घालायचं. तर हे मी आज दाखवणार आहे. रेकॉर्डिंग पोस्ट करणार आहे. तुमच्या मुलांना दाखवा. शेजारी-पाजारी कुठेही जा आणि एकदाच हे करून घ्या. एकदा करून घेतलं की सारखं काही करावं लागणार नाही. पण हे जर नाही केलं, तर मग रोज तुमचा नंबर नसणार आहे, रोज तुमचं नाव नसणार आहे. तर हे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. दाखवा तुम्ही कोणालाही दाखवून तुम्ही हे करू शकता. तर मी शेअर करते. नंबर कसा घालायचा तो बघून घ्या. तर दिसतीये का तुम्हाला स्क्रीन दिसतीये का बघा? हो मॅडम हो दिसतीये का? तर हो हो. Googleवर जायचं आधी. Google हे क्रोम इंजिन, सर्च इंजिन आपण वापरतो. Google.com वर जायचं किंवा Google.co.in सर्च इंजिनवर जायचं. रेकॉर्डिंग असणार आहे. तुम्ही कोणालाही दाखवू शकता आणि फार अवघड काही नाहीये. तर Google.com किंवा Google.co.in वर जायचं. आता त्याच्यावर आपल्याला Zoom लिंकनी आपण सेशन जॉइन करतोय. म्हणून Zoom.us लॉग इनला जायचं. काय टाइप केलं मी इथे? या ह्याच्यात Zoom.us.login. मग साइन इन वर जायचं Zoomच्या. आता तुमच्या मोबाईलवर वेगळं दिसणार आहे. म्हणजे हे सगळं इथे दिसतंय तसं नसणार आहे. खाली, खाली, खाली असणार आहे. बरोबर? खाली, खाली, खाली असेल. तुम्ही Zoom.us वर गेलात. Zoom.us लॉग इन मी टाइप केलंय. तिथे प्रोफाईल ऑप्शन असतं बघा, प्रोफाईल किंवा इथे अशी विंडो दिसते. तुमचा काही फोटो नसेल, इथे असेल. इथे क्लिक केलं तरी चालणार आहे किंवा प्रोफाईलला क्लिक करा. आता प्रोफाईलला क्लिक केलं, की बघा इथे एडिट ऑप्शन येतो. इथे नाव दिसतं. मी सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइज घातलं. मग सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइज हे मी नाव दिलंय. फोन आहे, मेल आहे, सगळं आहे इथे. तर आता काय करायचं इथे? इथे बघा हे एडिट ऑप्शन आहे. आपण एडिट करू शकतो किंवा इथे क्लिक ह्याच्यावर क्लिक करू शकतो. तुम्ही फोटो सुद्धा बदलू शकता. तर एडिट केलं. तर फर्स्ट नाम तुमचं घालायचंय. पहिलं नाव आपल्याला गरजेचं आहे. मधलं नाव घालायचं नाही. आणि आपण नाव कसं घालतो? कॅपिटल असतं ना आपलं. एस जर मी कॅपिटल लिहिला नाही, तर तुम्हाला एनर्जी कमी मिळणार आहे. मी खूप वेळा सगळ्यांना सांगितलेलं आहे. जुन्या लोकांना सुद्धा. तुम्ही अवेअर राहत नाही. तुम्ही ऊर्जा प्रिन्सिपल्स पाळत नाहीत. जगामध्ये आता सगळ्यात महत्वाचं ऊर्जा सायन्स चाललंय आणि जगात जे सगळं ॲडव्हान्स आहे ते सगळं इथे असतं लक्षात घ्या. विहंगमला. माझी पी-एच-डी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी प्रोफेसर होते. माझ्या रिसर्चला अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यामुळं मी काही सगळं सांगतेय ते तुम्ही जेवढं कठीण म्हणजे थोडा वेळ देऊन पाळाल तेवढा तुम्हाला फायदा मिळणार आहे. बऱ्याच लोकांना मी सांगते नाव आपण कसं लिहितो. पहिलं लेटर कॅपिटल असतं. खूप वेळा बोलून झालं पण ते स्मॉलनीच बसतात. मी तुम्हाला हे ऊर्जा सुद्धा मोजायला शिकवलंय जुन्या लोकांना. तुम्ही स्मॉल घालून बघायचं, ऊर्जा बघायची. तुम्ही कॅपिटल घालायचं, ऊर्जा बघायची. कोणीही हा प्रयोग करा आणि व्हिडिओ टाका. मग इथे पहिलं नाव आपलं पाहिजे पहिलं लेटर कॅपिटल. सगळे कॅपिटल घालू नका. आपण तसं लिहित नाही. लास्ट नेम आपलं जे आडनाव आहे ते पहिलं लेटर कॅपिटल घालायचं. हे मुलांकडनं करून घेऊ शकता. तुम्हाला जर कळत नसेल तर. आणि मग डिस्प्ले नाव असतं. आता तुमचं नाव तर पहिलं पाहिजे की नाही? मग नाव दिसलं काही पाहिजे नाही. नाव दिसलं पाहिजे वेगळं. मग इथे नंबर घालायचा आधी. जो नंबर मिळेल, तुम्ही जर फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरा. 2 दिवस घ्या. मी तुम्हाला नंबर देईल, मग तो नंबर इथे टाकून घ्या. नंबर नाही टाकलं तर निदान आता नाव आडनाव करून बघा. नाव आडनाव तर पाहिजेच ना आपल्याला. मग इथे नंबर टाकायचा, मग पहिलं नाव आणि मग शेवटचं नाव. आणि इथे जर इथे क्लिक केलं तर फोटोही बदलू शकता. सुंदर फोटो घाला. तुमचा फोटो घेऊन तुम्ही बसणं म्हणजे तुमच्या आतमध्ये ते व्हायब्रेशन पोहोचवणं.
तुमचा जो फोटो असतो त्या फोटोमध्ये सगळा आर असतो, लक्षात घ्या. फोटो बघून एखादी व्यक्ती मेलेली आहे का जिवंत आहे हे सुद्धा सांगतो. आज आम्ही फोटोवरनं चक्रा बघतो, एनर्जी बघतो. आपण ध्यान केल्यानंतर माझा ऑरा किती बदलला, किती नाही बदलला, हे फोटोवरून आम्ही बघतोय. लक्षात घ्या. आणि त्याचे एनर्जी पर्सेंटेज टाकतो. एका ध्यानाने किती पर्सेंटेज बदललं. पिरॅमिडमध्ये बसल्यावर तुमची एनर्जी किती वाढली. हे सगळं संशोधन इथे चाललेलं असतं. प्रूफ असतं. मग एका फोटोमध्ये जर एवढा माझा ऑरा ध्यान केलेलं मी इथे बदलली, फोटो कसा बदलतो? फोटो बदलतो, त्या क्षणाला बदलतो. कारण फोटोमध्ये सगळं आपल्याशी जोडलेलं असतं. म्हणून तो फोटो कोणाला द्यायचा नसतो. फोटो जर कोणाकडे गेला तर कोणी काहीही करू शकतं, लक्षात घ्या. ज्या क्षणाला मी इथे ध्यान करते, माझी ऊर्जा वाढवते, माझा ऑरा बदलतो, त्या क्षणी त्या फोटोमधली एनर्जी बदललेली असते. मग मी ज्यांना सांगते, की सुंदर फोटो लावा, सुंदर फोटो लावा. किती एनर्जी खेचत असाल, तुम्हाला किती फायदा होत असेल आणि तुम्ही दुसऱ्या कोणाचेही फोटो लावून बसता, म्हणजे तुम्ही काय करता याच्यावर विचार करा. कमीत कमी दुसऱ्या कोणाचे तरी फोटो लावू नका. हेच मी WhatsApp ह्याला पण सांगत असते. डीपीला म्हणा, स्टेटसला म्हणा, इतकं काहीतरी निगेटिव्ह टाकलेलं असतं. कित्येकांना मी सल्ले दिले, तो WhatsApp बदला, तुमचा डीपी बदला. त्यांचं आयुष्य बदललंय. माझ्याजवळ उदाहरणाच्या उदाहरण आहेत. चांगलेच डीपी लावा. चांगलेच ऊर्जेचं आपलं हे पाहिजे, लक्षात घ्या. बदल जीवनात सुरू होतील ऊर्जा सायन्स जाणून घेतलं तर. ऊर्जा सगळ्यात जगामध्ये सुपरफास्ट टेक्निक आहे आपलं आयुष्य बदलण्याचं. आणि आपण इथे सगळं ऊर्जा सायन्स वापरतो. तर हे कळलं? कोणाला शंका आहे का? तुम्ही मोबाईलवर ट्राय करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ग्रुपवर टाकू शकता तुम्ही. ठीक आहे? तर हे मी आता तुम्हाला रेकॉर्डिंग सांगितलेलं आहे, की आम्हाला महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगायच्या होत्या. आता थोडंसं आता या महिन्यात जो कोणी जॉइन झाले, त्यांनी थोडक्यात व्हिडिओ ऑन सुरू करून नावं सांगा. म्हणजे नीता मॅडम, सुलक्षणा मॅडम कोऑर्डिनेटर आहेत आणि मी पण आली आहे, तर मलाही आज जरा कळेल. आणि मग नीता मॅडमना मी म्हणेल, की तुम्ही सुरू करू शकता. आज थोडंसं एक 5-10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल. बोला. नमस्ते मॅडम, मी रुचिता कदम आहे. हां, बोला मॅडम. मी रुचिता कदम आहे. हां, तुम्ही कुठून बोलताय? मुंबईवरून मालाड मुंबई मधून बोलते. बरं. मृणाल मॅडम, तुम्ही अनुभव टाकला नाही तो ओंकार ध्यानाचा, चक्र ध्यानाचा? मृणाल अं, देशपांडे. दोनच मी दिवस आवर्जून पाहिला काय झालंय फरक बघू देत, पण नाही मला दिसला. नाही, मी 2च दिवस केलं होतं. तिसरा दिवस नव्हता झाला, सो राहून चक्रा गेला. का? चक्रा का? हा. ओंकार केला ना मागच्या महिन्यात? नाही, ओंकार नव्हता गेला. नाही केला का? बरं, ठीक आहे. हम्म. ठीक आहे. अजून कोण जॉईन झालंय मग या महिन्यात? मी जॉईन नीता झाले. नीता मॅडम, मी तुम्हीच बघा कोण नवीन आहे. हा, नमस्कार. दमयंती मॅडम. कोण बोलते? मी म्हणजे कोण? नाव सांगा ना. मी संध्या विंझे. मी विलेपार्ले हा, मुंबईहून बोलतीये. मी तुमचं आता व्हिडिओ जॉईन आली का झाले. संध्या मॅडम? हो, ऑन चालू आहे. व्हिडिओ ऑन आहे. सगळं हा, ऑन झूम आहे. युजर नाव दिसतंय हो, तुमचं. बरोबर बरोबर. मी चेंज करते. आजचं सेशन झालं की मी चेंज करते. बरं बरं, करून ठीक घेते. आहे. संध्या मॅडम जॉईन झाल्यात, विंजे मॅडम. हो ठीक आहे. हो हो. लक्षात घ्या. मनीषा मॅडम, हे नीता मॅडम. अजून कोण नवीन झाले या महिन्यात? मी सानिका जॉईन विभूते मॅडम, मी व्हिडिओ जॉईन करा. झाले. सानिका. स्मिता मॅडम, माने मॅडम बोलताय का? हा, मी स्मिता माने मॅडम बोलते. मी ओके. स्मिता तुम्ही माने. कुठून मी जॉईन झाला मॅडम? मी कल्याणवरनं झाली. अच्छा, ठीक आहे. आणि सानिका विभूते मॅडम. हा, मी बोलते कविता हा, बोला विभूते. ना. आपण चेहरे बघून घेऊयात. हा, हा हा, सानिका जॉईन विभूते झाली मॅडम. आता. तुम्ही कुठून जॉईन झालाय? सातारा. सातारा. बरं. नीता मॅडम सातारच्याच आहेत बरं का? सातारा सातारा. हा, नीता मॅडम ज्या घेणार आहेत वर्ग त्या सातारच्याच आहेत. हा हा अजून कोण नवीन जॉईन झालं? मनीषा कोण आहे? मनीषा आडनाव दिसत हा. नाहीये. ठीक आहे, नीता मॅडम सुरू करू शकता तुम्ही. हो चालेल. एक मिनिट, त्यावेळेस तुम्हाला देऊ का मी? मुंबईची संख्या भरपूर आहे नवीन मध्ये. हो हो. पण काही एकमेकींना ओळखत नाहीयेत. आता हे जे येत आहेत ना नवीन साधं, ते युट्यूब बघून येत आहेत. अच्छा. हा, युट्यूब वरून ते नवीन साधं ग्रुप लिंकला जॉईन झाले की येतात.
ते आपलं थोडस काहीतरी व्हिडिओ बघितला की त्यांना जॉईन व्हावं वाटतं. हम्म. आणि मग त्यांना मी सगळ्यांना म्हणते ओंकार जॉईन करा, ओंकारापासून सुरुवात करा असं सांगते मी. कारण काय आहे की ओंकार हा अर्धा तासच वर्ग आहे आणि यामधनं तुम्हाला सगळं हळूहळू विहंगम बद्दल कळू लागतं आणि परत सुदर्शन पिरॅमिड बद्दल कळू लागतं. आपल्या एक एक टेक्निक्स कळायला लागतात. आपल्या कार्यक्रमांबद्दल माहिती होते आणि त्यामुळं आणि रिझल्ट जास्त येतात ओंकाराचे. ओंकाराचे रिझल्ट जास्त येतात आणि नवीन साधकांनी झोपलं तर अजून रिझल्ट येणार आहे. मी सांगितलं आता 2 आठवडे शक्यतो झोपा. तोवर मॅनेज करा तुमचा जेवायचा वेळ, झोपण्याचा वेळ. नाही झोप आली तरी झोपा आणि मग कसं छूमंतर सगळं होतंय बघा. शारीरिक, मानसिक. तर चला नीता मॅडम घ्या, मी आता काही जास्त हो. बोलत नाही. हां. आत्ता आत्ता मला सुद्धा झोप आलेली आहे कारण आमचा इतक्या दिवस वर्ग ना आता 9 ते 9:30 होता बरं का. तर हे जर तुम्ही पथ्य पाळलं की झोपेचं ओंकार म्हटल्यानंतर तर येणारे जे रिझल्ट आहेत ते तुफान आहेत. म्हणजे मी माझ्या स्वतःवरती ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या वर्गाला सुरुवात केलेली आहे. आता वर्ग सुरू आहे त्याला जवळजवळ 3 वर्ष होत आहेत. त्यामुळं जे काही कराल ते खूप मनापासून करा, 100% करा. कारण मी माझ्याकडून, आमच्या संस्थेकडून हे सगळं 100% आपल्याला दिलं जाणार आहे. तुम्ही पण ते तितकं विश्वासाने ग्रहण करा, आत्मसात करा आणि त्याचे फायदे नक्कीच आम्हाला परत शेअर करा. सर्वात प्रथम ओंकार म्हणताना तुम्हाला आत्ता जो तुम्ही सगळेजण जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत श्वास घेत आहात. ह्या श्वासाकडे कधीच फक्त प्राणायामाचा अभ्यास किंवा योगा करत असाल तरच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात. अन्यथा कुणीही त्याचं निरीक्षण केलेलं नसतं. हे निरीक्षण सर्वात प्रथम आपण ओंकाराच्या वर्गामध्ये शिकवतो. ओंकाराचा ध्यान म्हणजे काय? तर ह्याच्यात 3 प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात. सगळ्यात प्रथम म्हणजे ओंकाराची साधना केली जाते. त्याचबरोबर दीर्घ श्वसनाचा अभ्यास पण यामध्ये केला जातो. म्हणजे तुम्ही ओंकार म्हणण्याच्या सुरुवातीला छाती भरून, पोट भरून श्वास घेता आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करता. त्याचबरोबर ओंकाराचं ध्यानही यामध्ये आपोआप होतं. तर अशा तिन्ही फायदे आपल्याला एका साधनेतून मिळत असतात एकाच वेळी आणि त्याबरोबर इतर फायदे तर वेगळेच आहेत. हे 3 फायदे आहेत ते प्रत्यक्ष दिसणारे आहेत. बाकीचे अप्रत्यक्ष दिसणारे फायदे हे तुफान आहेत. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, वयोवृद्धांसाठी म्हणजे सगळ्या लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत याचे सगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात. आपलं गर्भसंस्कार म्हणून हा ओंकाराचा वर्ग पण ज्यांनी केला त्यांनाही त्याचे खूप फायदे झाले. ह्यात माझा पण स्वतःचा एक अनुभव आहे. म्हणजे असा मी मुलीच्या वेळेस प्रेग्नंट असताना ओंकार म्हणत होते आणि तिच्यात तो बदल आपोआप जाणवतो मला. तर आपल्या आसपास अजूनही कोणी गर्भवती आहेत तर त्यांना फक्त ऐकायला जरी हे सांगितलं तरी सुद्धा त्याचे फायदे मिळू शकणार आहेत. म्हणजे त्या बाळावरती तसे ओंकाराचे संस्कार होणार आहेत. तर असा हा दिसायला खूप साधा सोपा असणारा वर्ग पण फायदे मात्र अगणित आहेत. तर आत्ता सुरुवातीला सगळ्यांनी लक्षात ठेवा की टायमर लावायचा 1 मिनिटाचा. 1 मिनिटाच्या टायमिंगमध्ये आत्ता तुम्ही जसा श्वास घेताय आणि सोडताय हे सगळ्यांचं सुरू आहे. फक्त तुम्ही त्याचं निरीक्षण करत नाही. तर ते जाणीवपूर्वक निरीक्षण करायचे पोट रिकामं असताना. शक्यतो सकाळी उठल्या उठल्या आणि 4 वाजता असं 2 वेळा दिवसातून केलं तरी तुम्हाला ते नोंद ठेवता येईल. तर 1 मिनिटामध्ये तुम्ही किती वेळा श्वास घेतला आणि सोडला. एकदा श्वास घेतला आणि सोडला की 1 आवर्तन असं पकडायचं. अशी किती आवर्तनं तुमची होत आहेत 1 मिनिटामध्ये ह्याची नोंद ठेवायची आपल्याला. हे मात्र होमवर्क आहे तुमचा. हे सगळ्यांनी पर्टिक्युलर करा आणि महिन्याच्या शेवटी ह्याचे अनुभव तुम्हाला किती बदल झालाय हे तुम्हाला दिसणार आहे. त्याबरोबर आम्हालाही ते समजणार आहे. म्हणजे त्यासाठी ह्या नोंदी खूप आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत. मागच्या महिन्यात जे नवीन साधक होते, जे जुने साधक होते, ह्या सगळ्यांनी हे नोंद ठेवा. म्हणजे तुमचंच तुमच्या लक्षात येणार आहे. त्याचबरोबर एक ओंकार उच्चारून तो संपेपर्यंत, मकार होईपर्यंत म्हणजे तुमचा जिथपर्यंत श्वास पुरतोय तिथपर्यंत किती सेकंद कालावधी लागतो याची पण नोंद तुम्हाला ठेवायची आहे. जसे आपण एकदा श्वास घेतला आणि सोडला की 1 आवर्तन पकडतो, असं 1 मिनिटात किती आवर्तन श्वास घेतला जातोय ह्याची नोंद आणि एका ओंकाराला किती सेकंद कालावधी लागतो याची पण नोंद ठेवायची. ह्या 2 नोंदी ठेवणं खूप आवश्यक आहे
आणि ह्या जर नोंदी तुम्ही पहिल्यापासून ठेवत गेला तर शेवटी काय चमत्कार होतोय ते आपल्याला निश्चित दिसणार आहे म्हणजे. आणि हा तुम्हीच केलेला तुमचा स्व अनुभव असेल किंवा स्व अभ्यास असेल. ह्या स्व अध्ययनामधून तुम्हाला दिसणारा फरक हा नंतर लक्षात येणार आहे. तर ह्या 2 गोष्टींची काटेकोरपणे पालन करायचे सगळ्यांनी, म्हणजेच तुमचा हा होमवर्क आहे. तर आता आपण सुरुवातीला ओंकाराची प्रार्थना म्हणतो. तत्पूर्वी 3 ओंकार उच्चारले जातात, ते माझ्याबरोबर म्हणायचे. प्रार्थना मात्र पाठीमागून म्हणायची. तर चला आपण सुरू करूया. सुरुवातीला हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळलेली 3 बोटं आहेत, ते एकदम चिटकून घ्यायची आहेत आणि हलकीसे बोटं अर्धवट गोलाकार अशी मोडपायची आहेत. हाताचं मनगट आहे ते आपल्या मांडीवरती येईल असा हात ठेवायचा आहे. कुठेही हात ताणून बसायचे नाहीयेत कोपरात. इझिली पाठ तुमची सरळ असणं आवश्यक आहे, ताठ नको आहे मला. त्यामुळं तुम्हाला जर बसता येत नसेल तर खुर्चीचा आधार घ्या, भिंतीचा आधार घेतला तरी चालेल, बसायला एखादी पिलो घेतली तरी चालेल, परंतु पाठ सरळ राहील असा प्रयत्न करा. अगदी तुम्हाला खूप गुडघे वगैरे दुखत असतील तर पाय पसरून बसलात तरी चालेल, पण पाठीचा कणा मात्र सरळ पाहिजे. त्यासाठी भिंतीचा आधार घेणं खूप आवश्यक आहे, किंवा खुर्चीत बसा, पाठीमागे एखादी पिलो टाका, जेणेकरून तुमची पाठ सरळ एका रेषेत राहिली पाहिजे. तर सुरुवातीला हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. डोळे हे अलगदच मिटायचे, घट्ट मिटायचे नाहीत. डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. जो तुम्ही नैसर्गिकरित्या नेहमी श्वास घेता आणि सोडताय, सेम त्यावरतीच लक्ष केंद्रित करा. 3 ओंकार आपण एकत्र उच्चारूया. माझ्याबरोबरच अगोदर श्वास भरून घ्या. पुन्हा छाती भरून श्वास घ्या. प्रार्थना पाठीमागून म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. डोळे तसेच मिटलेले ठेवायचे. नवीन साधकाने डोळे उघडे ठेवून माझ्या ओठांच्या हालचालीकडे लक्ष केंद्रित करायचं. अचा उच्चार करताना ओठ आपले विलग होतात. उचा उच्चार करताना ओठाचा चंबू होतो आणि थोडेसे ओठ मिटायला सुरुवात होती. आणि मकार आहे तो पूर्ण ओठ मिटून नाकातून त्याचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत असतात, जो आवाज आहे तो. आणि त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या मस्तिष्कामध्ये आपल्याला अनुभवता येतात. आपला मेंदू आहे तो द्रव रूपात आहे,